हॅलो, गुड मॉर्निंग. हा ॲक्च्युली अपडेट व्हिडिओ आहे. खूप दिवस झाले मी व्हिडिओच नाही टाकलेला. हा आपल्या गुलाबाचं प्लांट आहे जे मी जानेवारीच्या एंडला ॲक्च्युली त्याला प्रून केलं होतं आणि आता बघू शकता तुम्ही खूप सारे फुटवे आहेत. तसंच हे मोगऱ्याचं त्यालाही प्रून केलं होतं, त्यालाही खूप सुंदर फुटवे आहेत. हे फण आहेत 2 टाईपचे. आणि हा बटाटा आहे. ॲक्च्युली घरात मोड आलेले बटाटे होते, ते मी असेच टाकून दिलेले या ग्रो बॅगमध्ये. या ग्रो बॅगमध्ये खाली कडुलिंबाची पानं आणि वर थोडंसं लेअर आहे मातीचं, त्यात टाकले होते. आणि आता तुम्ही बघू शकता याच्यात बटाटे आले छोटे छोटे. आणि हे आपलं पिंपळाचं झाड आहे. याला बोन्साय करायचं आहे, प्रोसेस चालू आहे. आणि यात एक छोटंसं रबरचं कटिंग लावलं आहे. हे नवीन ॲडिशन आहे, शतावरी. हे ॲक्च्युली मला माझ्या एका भावाने आणून दिलं. आणि तुम्ही बघू शकता, हे पहा, याला ना खूप भयंकर काटे आहेत, हे पहा. आणि हे सगळी शेवंती, 4 कलरची शेवंती आहे, एकाच ठिकाणी लावलेली आहे. हां, आणि हा आहे पुदिना. ॲक्च्युली हा पुदिना वेगळा आहे. हा एक सर आहेत, त्यांनी आफ्रिकेवरून आणला होता आणि हा माझ्या गार्डनमध्ये ॲड झाला आहे. ही स्ट्रॉबेरी आहे, छोटी छोटी स्ट्रॉबेरीज लागत आहेत त्याला, हे पहा क्यूटचे. आणि ही तुळशीची कुंडी केली आहे. मी तिकडे होते दुसऱ्या घरामध्ये पूर्वीच्या, तर तिथे हे असं काही केलं नव्हतं मी. याच्यात 4-5 प्रकारच्या तुळशी एकत्र ॲड केलेल्या आहेत. याला मंजुळा आली आहेत, हे पहा. आणि हे आपल्या बोन्सायच्या कुंड्या. यातमध्ये एक रबर प्लांट, हे वडाचं झाड आहे, हे पिंपळ, हे फायकस, हे जेड प्लांट मी कुंडीत लावलं आहे आणि त्यालाही प्रून केलं होतं. हे एक नवीन ॲडिशन आहे. हे रुद्राक्षाचं प्लांट आहे. त्याला रुद्राक्ष लागली होती ॲक्च्युली फळं, परंतु ती गळून गेली. हे दुसरं एक रुद्राक्ष आहे. हे जे आहे हे अडेनियम मला बिया दिल्या होत्या यांच्या एका बहिणीने, तर त्यातल्या 2 बिया मी टाकून पाहिल्या, ते छान ग्रो केलं आहे. हे केवडा, हे पप्पांसाठी लावून ठेवलं आहे मी कुंडीमध्ये. हे जेव्हा गावी जाईल त्यावेळेस पप्पांसाठी घेऊन जाईल. पप्पांना फार आवडतं ॲक्च्युली केवडा. हे गुलाब, ज्याला प्रून केलं आहे, आत्ता केलं आहे कारण त्याला कळ्या होत्या आणि आता त्याला छान फुटवे आलेत, बघू शकता तुम्ही. येस. आणि हा आपला रेग्युलर पुदिना. इकडे फणसाचं झाड आहे. इकडे हा एक नवीन गुलाब आणला यांनी, ऑरेंज कलरचा, जो माझ्याकडे नव्हता. तर यांनी केरळवरून केरळ नाही, साऊथमध्ये कुठेतरी गेले होते, तर तिकडनं येताना आणला. आणि हा आपला गावठी गुलाब आहे. हा एक गुलाब आहे, तर याला बिया येतात, सीड पॉट्स लागलेले आहेत, हे पहा. इथे आहेत आणि इथेही 2 आहेत. आणि हां, तिकडे जशी तुळशीची कुंडी दाखवली त्याच प्रकारच्या ह्या आणखी 2 कुंड्या आहेत. यात मी सगळे जरबेरा लावून दिलेत. इथे आहे आपलं शमी, इथे विद्या, आणि इकडे सगळे गुलाब. येस. आणि आणखी एक नवीन, हा एक नवीन प्रकारचा वड आहे ज्याच्या पानांना मागणं पॉकेट असतं. याला ॲक्च्युली कृष्ण वड म्हणतात, कारण त्याचा पानांचा आकार कृष्णाच्या मोरपिसासारखा दिसतो. इथे चेरी टोमॅटोज आहेत, हे पहा. ॲक्च्युली चेरी टोमॅटोचे खूप सारी झाडं लावली आहेत मी. आता पाणी घालण्याची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे हे पहा गुलाबाचे ते टोमॅटोची पानं कशी सुकली आहेत. हे पहा, इथे एक गुलाबाचं फूल आलं आहे. येस. आणि याचा गुलकंद तयार होतो आपल्याकडे. हे पहा, हे असं आहे गार्डनचं सेटअप. आणि आता मूव टू बॅक.
आता या 16 इंची कुंड्या आहेत ज्यामध्ये मी मोठे पॉट्स लावलेत, मोठे प्लांट्स लावलेत. हे आहे आपलं तमालपत्राचं झाड, हे लिंबू, हे नाही हा आहे अंजीर नाही सॉरी, हा आहे काजूला आता नवीन फुटवा येतो आहे. हा आहे चिकू, ज्याला चिकू लागले छोटे छोटे. आणि हा आहे आपला हिरवा चाफा. येस. हा आहे पेरूला बऱ्याच कळ्या आलेल्या आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकत असाल. आता फुलंही उमलली आहेत. येस. आणि हे आहे आपलं अंजीर. तर अंजीर खूप जास्त गोड आहेत. मध्ये आले होते 4-5 जे आम्ही खाल्लेत. आणि आता नवीन फुटवा येतो आहे, कारण याचंही मी प्रूनिंग केलं होतं. तुम्ही बघू शकत असाल. इथे पुन्हा इथे एक काडी प्रून केली आहे. हा आहे गवती चहा, याला रिपोर्ट करायचं राहिलेलं आहे. ही आपली वेलची आहे. आणि हे आहे कढीपत्ता. हे पुन्हा 14 इंची पॉटमध्ये लावलेत. कढीपत्ता, पुन्हा आंबा, इथं तुती लावली आहे, मग रबर ट्री लावला आहे, चिंच लावली आहे. आणि हा आपला केवडा भला मोठा झालेला आहे. आणि आता ही उन्हाळ्याची तयारी. इकडे सगळे काकडी, पुन्हा आपलं खरबूज, याचे सगळ्याचे हे टाकलेत. हे पण मी तसेच भरले आहेत खाली सगळं. हे बघा, हे तुम्ही बघू शकत असाल. सेम याच प्रोसेसने माझ्याकडे ना इथे मोठं कडुलिंबाचं झाड आहे, ज्याचे पाला रोज पडतो खाली. मग मी तो पाला गोळा करून आणते. आणि इकडे आंब्याचंही मोठं झाड आहे, ज्याचा पाला खाली कंपाऊंडमध्ये पडत असतो. मग तो पाला घेऊन यायचा आणि मग सगळा पाला खाली टाकायचा. त्यावर एक छोटीशी लेअर मातीची टाकायची आणि त्याला पाणी घालायचं. भरपूर गांडोळं झाली त्यात तयार, त्यामुळे ते छान खत तयार करतात. आणि इकडे पुन्हा अशा सगळ्या कुंड्या ठेवल्या. हे याचं कसलं आपलं हे जे झाड आहे, हे कालच रिपोर्ट केलं आहे आणि छान काटे टोचलेत मला. आपला बेल आहे. आणि हे सगळे पाम जे आपण तिकडे बाहेर ठेवले होते ते आता बाल्कनीत आलेत, टेरेस बाल्कनीमध्ये. आणि हा आहे आपला मिक्स स्पायसेस. येस. असं आहे आपली. हे पहा, हे आंब्याचं झाड. आणि याला छान मोहर येतोय वरती. खालीही आहेत. खाली ॲक्च्युली सगळे चाफा ठेवलेत मी. आणि हे नवीन आहे खरेदी सगळी, जी रिपोर्ट करायची आहे अजून. त्यात बरंच काय काय आहे. कॉफी, नटमेग आणि रातराणी वगैरे वगैरे. तर ते सगळंच करायचं आहे. आता ते हळूहळू करूयात. परंतु खूप दिवस झाले तो म्हणजे अशी काही हे नव्हतं, कॉन्व्हर्सेशन नव्हतं. आणि माझा मुलगा खूप बडबड करत होता मला, त्यामुळे मग ही नवी अपडेट. थँक्यू.